सोमेश्वर नौका विहार ठिकाण. मित्रांनो आता इथं साबुदाणे वडा खाण्यासाठी आले बघा. आता इथं बघा हे साबुदाणे वडा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशात मजा आहात ना. तर मित्रांनो आपण आत्ता एकत्र जमा झालेलो आहे आणि आज आहे श्रावणी सोमवार पहिला. तर त्यानिमित्त आपण निघालेलो आता सोमेश्वरच्या दर्शनाला. आणि म्हणून बघा आता हे सर्व आपण इथं जमा झालेलो आहे. हे बघा ताऊ, पिऊ, मोनू आणि संकेत. तर चला सोमेश्वर ट्रिपला. ओके. तर बघा निघूया आता आपण. मित्रांनो आपण आता काठे गल्लीच्या सिग्नलवर पोहोचले बघा. आणि आता इथून बॉम्बे नाक्यावरून गंगापूर रोड आणि तिथून सोमेश्वर असा आपला प्रवास आता. मित्रांनो हा आला बॉम्बे नाका. मित्रांनो आता येईल मायको सर्कल. मित्रांनो मायको सर्कल गेल्यानंतर आहे ना आता येईल गंगापूर रोड. मित्रांनो आता आलं बघा सोमेश्वर मंदिर एरिया. मित्रांनो आता सोमेश्वरच्या गेटमध्ये एंट्री केलेली आपण. ह्या बघा आता टोल पार्किंग. तर मित्रांनो आता आपण सोमेश्वरला पोहोचलेलो आहे आणि बघा आता गाडी इथं पार्किंग लावलेली आहे. आणि हे बघा ही आपली मंडळी. चला दर्शनाला. मित्रांनो नाशिकमध्ये आहे ना त्र्यंबकेश्वर, कपालेश्वर नंतर सोमेश्वरचाच नंबर लागतो गर्दीच्या बाबतीत श्रावण महिन्यामध्ये. तेव्हा आता हे सर्व पार्किंग आहे इकडं. बाहेर सर्व व्यवस्थित पार्किंगची सोय आहे गाडी लावायला. आणि आता हा मंदिर मार्ग आहे आता. आणि आपल्याबरोबर बऱ्याच दिवसानंतर ताऊ आणि पिऊ बरोबर आहे आपल्या. आणि मोनू दादा पण आहे आणि संकेत पण आहे. तो तिकडं पुढं चालला. पूजेचं सर्व साहित्य मिळतं मंदिरात दर्शनाच्या अगोदर. एवढं इथं समाधानची आई मला भेटली बघा इथं. छान एकदम मस्त. चला ताई. तुझे तो पैसे दिले. चला बघा हे आहे सोमेश्वरचा परिसर. मंदिर परिसर बघा किती छान आहे एकदम बघा. एकदम निसर्गरम्य परिसर आहे एकदम. आणि बाजूलाच गोदावरी नदी आपली, तिच्या किनाऱ्यावरती सोमेश्वर मंदिर आहे.
मित्रांनो आता दर्शनासाठी ना रांगेत उभे बघा. आता आम्ही सर्व हे बघा ताऊ हे बघा दर्शन रांग चालू आहे पूर्ण तिकडं. आणि सोमवार असल्यावर आज पहिलं श्रावणी सोमवार आहे त्यामुळं गर्दीच राहणार आहे आज. मित्रांनो सोमेश्वरची अशी अख्खी ऐक आहे की ज्यावेळेस महादेवाला ब्रह्म हत्येचं पातक लागलं होतं तर त्यावेळेस ते संपूर्ण त्रिभुवनामध्ये फिरत होते. पण त्यांना काही आपलं ब्रह्महत्येचे पातक म्हणजे निघून जाण्याचं काही मार्ग मिळत नव्हते. ते फिरत फिरत असं आले सोमेश्वरला. तर सोमेश्वरला एका ठिकाणी निवांत बसले असता तिथे एक ब्राह्मणाच्या दारापुढे आहे ना एक गाय आणि वासरू असतं आणि त्या दोघांमध्ये संवाद चाललेला असतो की ते वासरू म्हणत असतं गाईला की उद्या तो ब्राह्मण आहे ना आता मी मोठा होऊन राहिलो तर माझ्या नाकात व्यसन घालणार आहे आणि परंतु मी ते काही घालून देणार नाही, मला बंधनं आवडत नाही बुवा. तर जर तो ब्राह्मण आला तर मी त्याला शिंगाने हुंदडून देईल बुवा असं. तर ती गाय म्हणत होती बाबा असं काही करू नको, काही कमी जास्त झालं ब्राह्मणाची तुझ्याकडून हत्या झाली तर तुला ब्रह्महत्येचं पातक लागेल. तर ते वासरू सांगत होतं की नाही मला ते ब्रह्महत्येचं पातक जरी झालं तरी मला त्याच्यावरती उपाय माहीत आहे. आणि हे सर्व आहे ना महादेव ऐकत होते. तर त्यांना लक्षात आलं का अरे हा म्हणतोय मला म्हणजे ते वासरू म्हणतोय की मला ब्रह्महत्येचं पातक झालं तर उपाय माहिती आहे म्हणून. आणि मग त्यांनी त्या वासरावर लक्ष ठेवलं. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण आला आणि त्या वासराला आहे ना व्यसन घालू लागला. तर त्यांनी त्याला हुंदडून दिलं आणि त्याच्या तो ब्राह्मणाचा मृत्यू झाला. आणि मग ते ब्रह्महत्येचं पातक लागल्यानंतर ते वासरू त्याच दिवशी लगेच गोदावरी नदीला नाशिकला रामकुंड आहे ना त्या मार्गाने निघालं. आणि रामकुंडावर पोचल्यानंतर त्यांनी त्या रामकुंडामध्ये स्नान केलं आणि त्यांचं ते काळं पडलेलं शरीर त्या वासराचं लगेच पूर्ववत झालं आणि ते ब्रह्महत्येतून मुक्त झालं. आणि शंकरांना खूप आनंद झाला आणि त्यांनी पण रामकुंडामध्ये स्नान केलं आणि त्यांचं पण ब्रह्महत्येचं पातक निघून गेलं. आणि त्यांना त्यांच्या हाताला जे ते ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं चिटकलेलं होतं ते पण निघून गेलं. आणि अशा प्रकारे महादेवाचं ब्रह्महत्येचं पातक तिथं संपलं, निघून गेलं. आणि त्यामुळं मित्रांनो ते जे वासरू आहे त्यांना तेव्हापासून ते गुरु मानू लागलं. आणि ते वासरू म्हणजेच नंदी महाराज होते. आणि ते महादेवाला जे ब्रह्मदेवाचं पातकाचं मोक्षातून प्राप्त होण्याचं जे ठिकाण म्हणजे हे सोमेश्वर महादेव मंदिर. इथंच महादेवाला भगवान शंकरांना म्हणजे ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग मिळाला. त्यामुळे हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे. स्टाईल आहे मग श्रावणी पहिलं समोर असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. थँक्यू.
चलो चलो जल्दी जल्दी डालो अभी चला चला जाई चला पुढे नमः शिवाय. मित्रांनो दर्शन सर्व मस्त झालं आमचं, भारी झालं एकदम. आणि मेच म्हणजे नागराजाचं पण दर्शन झालं. मित्रांनो हे सोमेश्वरचं कार्यालय, तिथं देणी वगैरे द्यायची असली तर आपण देऊ शकतो इथं. मित्रांनो आता सोमेश्वर महादेवाचं मस्त दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्याला त्याच्या बाजूलाच श्री राम भक्त वीर हनुमानांचं पण छान मंदिर आहे बघा एकदम. ओम श्री राम जी लक्ष्मण जी सीता माता नमः. श्री राम भक्त वीर हनुमान. चला दर्शन झालं आमचं सर्वांचं. आता तेव्हा मित्रांनो आत्ता महादेव मंदिराच्या बाजूलाच आहे ना लक्ष्मी नारायण मंदिर आहे बघा. चला सर्वांचे दर्शन झाले का रे. चलो ठीक आहे इकडे जाऊ ना आता. आता मित्रांनो इकडे आहे राम जानकी मंदिर बाजूलाच आहे.
मित्रांनो आता आरती चालू आहे बघा दुपारची. श्रीराम जानकी माता. मित्रांनो बघा किती निसर्गरम्य परिसर आहे सोमेश्वर महादेव मंदिराचा. छान आहे ना. मित्रांनो आता आपण वटवृक्षामधून आहे ना जे सारखं पाणी वाहत राहतं बघा त्या वटवृक्षाला आपण भेट देतोय. तिथं दत्त मंदिर पण आहे छोटंसं. तिथे मित्रांनो वटवृक्ष आहे तिथं आहे ना सारखं 12ही महिने पाणी निघत राहतं त्याच्या मुळापासून. आणि तिथं छोटंसं मंदिर पण आहे दत्त मंदिर. तर ते दर्शन घ्यायला जाऊ आपण. चला. गोदावरी नदी हे बघा किती तुडुंब पाण्याने भरलेली बघा. तुडुंब भरलेली पाण्याने एकदम. आणि त्याच्या एकदम कडेलाच हे दत्त मंदिर आहे छोटंसं. जिथून आहे त्या वटवृक्षामधून 12ही महिने पाणी वाहत राहतं. तर तिथं जाऊ आता आपण दर्शनाला सर्व. आणि मित्रांनो बघा ते आहे दत्त मंदिर. चिखल आहे खूप खाली. सटक्याची भीती वाटते म्हणून हळूहळू चाललोय बघा. आणि हे बघा हे सौंदर्य बघा किती छान आहे बघा एकदम. आणि हे आहे ते दत्त मंदिर. आणि हे आहे ते औदुंबराचं झाड. इथूनच 12ही महिने पाणी वाहत राहतं. दत्त दिगंबरा हे बघा मित्रांनो हे दत्त मंदिर. ओम गुरु दत्त दिगंबराय नमः. आणि हा बघा हा वटवृक्ष तिथं 12ही महिने पाणी वाहत राहतं त्याच्या मुळापासून. हा बघा मित्रांनो हा आहे वटवृक्ष. तिथून 12ही महिने पाणी ना त्याच्या मुळापासून वाहत राहतं. हे बघा तिथून पाईपद्वारे पाणी ना बघा इथं गोमुखात येते बघा इथं.
तर मित्रांनो हे वटवृक्ष 12ही महिने किती उन्हाळा असू द्या जुने पाणी सारखं वाहत राहतं खाली. आणि ते पाणी बघा असं इथून आहे ना बघा इकडे या खालच्या कुंडात जमा होतं आणि खालच्या कुंडातून डायरेक्ट गोदावरीला मिळतं बघा हे पाणी. हे बघा हे गोदावरीचं पात्र बघा. गोदावरी कशी भरभरून वाहते बघा. आहे ना मित्रांनो एकदम निसर्गरम्य आणि एकदम शांत ठिकाण. नक्की अवश्य भेट द्या सोमेश्वराला. मित्रांनो हे सोमेश्वर मंदिर म्हणजे महादेव शंकर भगवान यांना जे ब्रह्महत्येचं पातक झालं होतं तर ते कसं उतरवलं जाईल याचा साक्षात्कार जिथं झाला ते हे सोमेश्वर महादेव ठिकाण. म्हणून हे खूप महत्त्व या सोमेश्वराला. चला ओके मित्रांनो आता जाऊया बोटिंग क्लब मंदिरासमोरचं इथं. बोटिंग क्लब कडे जाण्याचा रस्ता. हे बघा सोमेश्वर आणि मका मिळणार नाही खायला असं होणारच नाही. हे बघा हे आहे सोमेश्वर नौका विहार ठिकाण. अरे काय सांगू तुला याच्यापेक्षा जय गंगा मैया. लहान मुलांसाठी छोटीशी ट्रेन आहे बघा. लहान मुलांसाठी मस्तपैकी ट्रेन आहे. आणि हे बघा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोमेश्वर महादेव दर्शन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न आणि भारी वाटलं. कारण निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळे ना खूप छान वाटलं. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पण इथंच थांबू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय, सी यू.
उपवासाला पेरू चालताना म्हणून पेरू पण घेतलेला नाही. छान आहे मस्त पेरू. हे बघा, या दादाकडून घेतले. मित्रांनो, आता इथं साबुदाणा वडा खाण्यासाठी आले बघा. आपण इथं बघा, हे साबुदाणे वडा आता मस्त गरम गरम साबुदाणे वडा होते बघा. गरम गरम आहे एकदम. चला ताव मारू साबुदाणा वड्यावर. बस. तर मित्रांनो, आता आलेले आपले साबुदाणे वडे बघा. मस्तपैकी गरम गरम आहे एकदम.